मित्रांनो, महाराष्ट्राला संत परंपरेचा गौरवशाली वारसा लाभला आहे. आज आपण अशाच एका संत विभूतीच्या दर्शनासाठी जाणार आहोत. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात असलेले व इंद्रायणी नदीकाठी वसलेले हे पवित्र धार्मिक स्थळ, की जे संत तुकाराम महाराजांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. आणि इथूनच श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. हे ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र देहुगाव. चला तर मग आज संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरासोबतच महाराजांचे व त्यांच्या पत्नी जिजाबाई यांचे जन्मस्थान मंदिर, शिळा मंदिर, गाथा मंदिर, वैकुंठगमन मंदिर अशी बरीच पवित्र स्थळे आपण पाहणार आहोत. येथे दिसणारा हा फलक जणू तुकाराम महाराजांच्या भेटीचा मार्गच दाखवत आहे असे वाटते. देहूची ही मुख्य कमान पाहताच माऊलींच्या दर्शनाची अधिक आस लागते. आता आपण पाहत आहोत माऊलींच्या भाविक भक्तांचं स्वागत करणारं हे 14 टाळकरी प्रवेशद्वार. आणि इथूनच आपली पावले वळतात ते जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज मुख्य मंदिराकडे. वाटेवरच दोन्ही बाजूला प्रसादालये, तसेच विविध वस्तूंची दुकाने, तसेच ज्ञानमार्गाची गुरुकिल्ली देणारी पुस्तकालये पाहायला मिळतात. जसं घरी परतल्यावर दारातूनच आपली नजर आपल्या आईला शोधते, तसंच काहीसं वाटतं हे महाद्वार पाहिल्यावर. आपली ही नजर शोधू लागते आपल्या माऊलीला आणि दर्शनाची अधिक आस लागते. येथील दिसणारं LED चित्रण पाहताच अणुरेणी या थोकडा तुका आकाशा एवढा यातून संत तुकारामांच्या सूक्ष्मातून प्रचंडाकडे जाणाऱ्या विस्तृत व व्यापक व्यक्तिचित्राची प्रचिती येते. आतमध्ये प्रवेश करताच मंदिराचा हा सुंदर परिसर व मंदिराची सुबक अशी रचना पाहताच मन अगदी प्रसन्न होते. मंदिराचे नक्षीकाम अत्यंत कोरीव व नाजूक आहे. हे पाहताच दर्शनाचा आनंद द्विगुणित होतो. मंदिराच्या आवारातच असलेली ही दीपमाळ अत्यंत विलोभनीय आहे. पुढे जाताच हा वृक्ष पाहून माऊलींचा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगातून त्यांचे झाडांविषयी असणाऱ्या प्रेमाचा अंदाज येतो. प्रत्यक्ष भगवान विष्णूचा अवतार असणाऱ्या प्रभू रामांचे मंदिरही येथे आहे. आणि श्रीरामांचे महान भक्त व शक्तीचे व निष्ठेचे प्रतीक असणारे श्री हनुमान यांचेही मंदिर येथे पाहायला मिळते. तसेच हरेश्वर मंदिरही येथे आहे. पुढे जाताच दर्शन घडते श्री संत तुकाराम महाराज हस्तलिखित अभंग गाथेचे. जळी दगडा सहित वया तारी गेल्या जैसे लाया अशी ही पवित्र गाथा समाजाला कायमच मार्गदर्शक ठरते. मंदिराचे मुख्य आकर्षण ठरते ते येथे असणारे श्री विठ्ठल रुक्मिणी स्वयंभू मूर्ती मंदिर. येथील सभामंडपात माऊलींची पालखी देखील आहे. मंदिराची सुबक रचना पाहून मन अगदी मोहून जाते. मुख्य मंदिरापासूनच काही अंतरावर असणारे हे तुकोबांचे जन्मस्थान मंदिर, म्हणजेच त्यांचे राहते घर. येथे रेखाटलेल्या अभंगातून संत तुकाराम महाराजांचा वास येथे अजूनही जाणवतो. संत तुकारामांची विठ्ठल अवतारातील ही मूर्ती पाहताच मन अगदी प्रसन्न होते. मंदिराची रचना अत्यंत जुन्या पद्धतीची आहे. येथेच संत तुकाराम महाराजांची पत्नी श्री संत जिजामाता यांचेही मंदिर आहे. संसारात राहूनही परमार्थ साधता येतो याचे मूर्तिमंत उदाहरण असणारे संत तुकाराम महाराज समाजाला ज्ञानार्जन करताना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या अभंगातून चरित्रवान व कर्तव्यदक्ष संस्कारी पालकांची मुलेही संस्कारी असतात असे सांगतात. आता आपण पाहूयात इंद्रायणी नदीजवळ असणारे हे गाथा मंदिर. महाराष्ट्राच्या पावनभूमीत गेली अनेक वर्षे मुक्तीची ज्ञानगंगा या गाथेच्या रूपात वाहत आहे. अत्यंत भव्य असणारं हे मंदिर दुरूनही नजरेत भरतं. मंदिरात प्रवेश करताच दिसतो तो भव्य सभामंडप. पुढे जातात संत तुकारामांची हातात वीणा घेऊन खडकावर बसलेली संगमरवरी मूर्ती दिसते. मूर्ती पाहताच सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती असे वाटते. मंदिराच्या भिंतीवर मराठी आणि देवनागरी लिपीत कोरलेले संत तुकोबारायांचे अभंग वाचायला मिळतात. संत तुकाराम महाराज या गाथेबद्दल सांगताना एका अभंगात म्हणतात, तुका म्हणे तुम्हा आम्ही हेची भेटी उरल्या त्या गोष्टी बोलावया. खरंच मागे राहिल्या त्या पावन कथा व अजरामर अभंग गाथा. वरील मजल्यावर असणारी ही सज्जाद विठ्ठल रखुमाईची मूर्ती माऊलींच्या
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या अभंगाची आठवण करून देते. मंदिराची रचना अत्यंत मनमोहक आहे. असे हे गाथा मंदिर आपल्याला कायमच संत तुकारामांच्या शिकवणीतून आशीर्वाद व प्रेरणा देते. आता आपण पाहत आहोत गाथा मंदिराच्या मागील बाजूस असणारे इंद्रायणी डोहावरील शिळा मंदिर. काही समाजकंटकांनी संत तुकारामांची अभंगगाथा इंद्रायणीमध्ये बुडवल्यानंतर माऊलींनी येथे 13 दिवस अन्नपाणी त्यागून तपश्चर्या केली व भक्तीच्या ताकदीमुळे 13 दिवसांनंतरही अभंगवया पुन्हा मिळवल्या. यातूनच त्यांच्या अभंगाचे व त्यांच्या भक्तीचे महत्त्व लक्षात येते आणि यावरूनच समजते, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. या उक्तीप्रमाणे ईश्वराचा अवतार असलेल्या मनुष्याच्या वाट्यालाही भोग आले आहेत व संकटाचा सामना करावा लागला आहे हे समजते. संत तुकाराम ज्या शिळेवर 13 दिवस बसले होते तेच हे मुख्य ठिकाण. याच शिळेचा काही भाग संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरामध्ये दर्शनासाठी ठेवलेला आढळून येतो. असं हे शिळा मंदिर माऊलीच्या भक्तीचे प्रतीकच आहे असे म्हणायला हरकत नाही. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. संत तुकारामांचा हा अभंग आठवताच आठवतो तो संत तुकारामांचा वैकुंठगमन प्रसंग. या पवित्र प्रसंगाचे साक्षीदार असणारे हे ठिकाण म्हणजे गोपाळपुरा. येथूनच ते सदेह वैकुंठी गेले अशी आख्यायिका आहे. तेथेच साकारलेले हे संत तुकाराम महाराज वैकुंठगमन मंदिर. हे ठिकाण मुख्य मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराच्या बाहेरील ही कमान माऊलींच्या भाविक भक्तांचं स्वागत करते. मंदिराची रचना ही अत्यंत सुबक आहे. माऊलींची ही मूर्ती पाहताच मन अगदी समाधान पावते. मागे असणारी ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पाहून विठू माझा पाठी राखा हे संत तुकारामांचे वचन आठवते. तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. माऊलींच्या वैकुंठ गमनाचा प्रसंग या मंदिरामध्ये कोरला गेला आहे. मानव असूनही सदेह वैकुंठ गमनाचे सामर्थ्य असणारे संत तुकाराम महाराज हे मानव रूपातील एक दैवी अवतारच होते असे म्हणावे लागेल. या स्थानावर पुढे जाताच दिसतो हा महाकाय वृक्ष. त्याचे नाव नांदुरकी. आजही हा वृक्ष तुकाराम बीजेला बरोबर त्याच वेळी जेव्हा तुकोबाराया वैकुंठाला गेले तेव्हा प्रत्यक्ष हलतो व त्याची प्रचिती येथील भक्तगण घेतात असे गावकऱ्यांकडून समजले. यावरूनच नांदुरकी वृक्षाची महती कळते. अशा प्रकारे धन्य म्हणविन इहलोकी लोका अशी आपली प्रतिज्ञा पूर्ण करून वैकुंठ गमन करणाऱ्या तुकोबारायांनी केवळ 41 वर्षाच्या आपल्या आयुष्यात अद्भुत कार्याने अवघ्या विश्वाला वेडावून ठेवले आहे असे म्हणावे लागेल. आणि या सर्व प्रसंगांवरून संत तुकारामांचं देहू क्षेत्राशी असणारं पवित्र नातं लक्षात येतं. आजही येथे माऊलींचा वास जाणवतो. तुम्हीही हा दिव्य अनुभव घेण्यासाठी या स्थळाला नक्की भेट द्या. चला तर मग देहूचं हे अनन्यसाधारण महात्म्य व तुकोबांचा कृपाशीर्वाद घेऊन भेटूया एका नव्या भक्ती प्रवासात.